नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, या दिवाळीमध्ये 71 वर्षांनंतर ग्रहांचे अनेक दुर्मिळ योग जुळून येत आहेत। या दिवाळीमध्ये हंस राजयोग आणि बुधादित्य राजयोग यांचा दुर्मिळ संयोग साधला जातोय। याआधी 1954 साली दिवाळीच्या वेळी हंस राजयोग आणि बुधादित्य राजयोग एकत्र आले होते। गुरुग्रह आपल्या उच्च राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे। सूर्य आणि बुध यांची युती तुळ राशीमध्ये असल्याने बुधादित्य राजयोग हा प्रभावी ठरेल। यासोबत सूर्यदेव दिवाळीच्या वेळी तुळ राशीमध्ये प्रवेश करतील। त्यानंतर मंगळ आणि सूर्य यांची युती तुळ राशीमध्ये होत असल्याने आदित्य मंगल योग हा तयार होणार आहे। या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर एकूण 5 राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हा दिवाळीचा काळ अत्यंत चांगला राहणार आहे। या राशींना केवळ आनंदच मिळणार नाही तर त्या मालामाल देखील होणार आहेत। तर कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात। सर्वात पहिली रास मेष रास। स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे। तुमच्या समप्त भावामध्ये बुधादित्य आणि आदित्य मंगल योग तयार होतोय। त्यामुळे या काळामध्ये तुम्ही तुमच्या ज्ञानाचा योग्य वापर करून मोठा फायदा मिळवू शकता। तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारलेली जाईल। आतापर्यंत ज्या गोष्टी करायला तुम्ही घाबरत होता त्या सर्व गोष्टी तुम्ही या काळात करू शकाल आणि त्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणताही निर्णय हा घाई गडबडीने घेऊ नका। तसेच या काळामध्ये तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे। आता पुढची रास मिथुन रास। स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा सण तुम्हाला मालामाल करणारा ठरू शकतो। दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावरती शुक्र आणि चंद्र यांची युती तुमच्या 4थ्या भावात होत आहे। त्यामुळे तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे। तुम्ही एखादी मालमत्ता किंवा धनसंपत्तीची खरेदी करू शकता आणि एखाद्या नवीन कामाची सुरुवातही करू शकता। थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे भाग्यशाली ठरणार आहे। तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फारच चांगला वेळ घालवाल। कुटुंबासोबतचं तुमचं नातं हे पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल। आता पुढची रास कर्क रास। स्वामी सांगतात की कर्क राशीच्या जातकांना दिवाळीच्या निमित्तानं हंस राजयोगाचा फायदा मिळणार आहे। या काळात गुरुग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करतोय। त्यामुळे गुरु तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फार उंचीवर घेऊन जाऊ शकतो। तुम्हाला आता एकामागून एक चांगल्या संधी मिळत जातील। या काळात तुम्हाला धन, समृद्धी, उच्च पद, यश, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल। हंस राजयोगाच्या प्रभावामुळे तुम्ही भौतिक सुख सुविधांनी परिपूर्ण जीवन जगाल। तसेच समाजातही तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर मिळेल। आता पुढची रास कन्या रास। स्वामी सांगतात की कन्या राशीच्या जातकांसाठी दिवाळीच्या वेळी कलानिधीचा योग अत्यंत शुभ जुळून येतोय। चंद्र आणि शुक्र यांची युती तुमच्या राशीत होत आहे। त्यामुळे कन्या राशीचे जातक एखादी मोठी संधी मिळवू शकतात। तसेच करिअरमध्ये तुम्हाला आता त्या सुवर्ण संधी मिळतील ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतात। या काळामध्ये संगीत, नृत्य आणि लेखन यांसारख्या सर्जनशील क्षेत्रामध्ये तुमची आवड वाढेल। तुम्ही तुमच्या छंदांसाठी वेळ काढाल। शिक्षण आणि संशोधनाशी संबंधित जातक उच्च पद प्राप्त करू शकतात। आता पुढची रास मकर रास। स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांना दिवाळीच्या निमित्तानं धनसंपत्तीचा सुख मिळेल। आता तुमचं भाग्य हे पूर्णपणे तुमची साथ देईल। या काळात तुम्ही नवीन घर, दुकान यामध्ये गुंतवणूक करू शकता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता। तसेच तुमचे व्यक्तिमत्व हे जास्त आकर्षक होईल। तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या खूप सक्रिय असाल आणि तुमचं मन हे धार्मिक कार्यांमध्ये रमून जाईल। तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यामध्ये रस वाटेल आणि तुम्हाला खूप ज्ञान मिळेल। तुमची वाणी मधुर होईल आणि तुमच्या वाणीच्या जोरावरती तुम्ही करिअर आणि कुटुंबामध्ये सुसंवाद राखू शकाल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या राशींची दिवाळी होणार आहे या दिवाळीमध्ये। तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।